असं आहे की मुळात सुनेत्रा वहिनींनी कोणत्या कार्यक्रमाला जावं याच्यावर आमचं काय ऑब्जेक्शन असायचं कारण बरं. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत. मुळात ह्यांनी एकदा ठरवावं, म्हणजे केशव उपाध्याय असतील किंवा त्यांचे अजितदादाचे प्रवक्ते असतील, ह्यांनी एकदा ठरवावं की RSSची भूमिका ह्यांना मान्य आहे का. आणि जर RSSची भूमिका ह्यांना मान्य असेल तर आम्हाला अडचण असायची कारण नाही. यांनी यशवंतराव चव्हाण साहेबाचा फोटो हा वापरू नये, शाहू फुले आंबेडकर हे म्हणू नये, आणि RSS ही चांगली संघटना आहे, तर मग टाकाला जाऊन तुम्ही गाडग्याला पोहायची गरज नाही. केशव उपाध्यायने आम्हाला सांगण्यापेक्षा सत्तेत बसणाऱ्या लोकांना समजून सांगा की RSS किती चांगली गोष्ट संघटना आहे. कारण ते एकदा पोस्ट करतायत, एकदा डिलीट करतायत. काय तुम्हाला जे करायचं ते छाती ठोकपणे करा असं आमचं म्हणणं आहे. जी विचारधारा तुम्हाला मान्य आहे ती छाती ठोकपणे त्या ठिकाणी ठेवा. कंगना राणावतनी आमच्या देखील पक्षाच्या काही खासदारांना तिथं बोलवलं होतं, पण कार्यक्रम कोणत्या विचारधाराचा आहे हा बघून आमचे खासदार तिथं गेले नाहीत. सुनेत्राताई गेले ह्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण आता दादांनी चव्हाण साहेबाचा फोटो टाकायची आवश्यकता नाही, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचे त्या ठिकाणी आवश्यकता नाही. तुम्ही डबल ढोलकी वाजवू शकत नाही. तुम्हाला कोणता तरी एक स्टँड घ्यावा लागेल. आणि हे जे केशव उपाध्याय साहेब पवार साहेबांच्याबद्दल सांगतायत की कोण आरोपी आणले, उपाध्याय साहेब हे तुमचं नॅरेटिव्ह खोटं बोलणं बंद करा. तुम्ही ज्या सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारलाय ना गुजरातमध्ये, त्या माझं म्हणणं नाही, त्या सरदार वल्लभभाई पटेलांनी 3 फेब्रुवारी 1948 गोलवरकर गुरुजींना पत्र पाठवलंय की संघाची ही बंदी घातली पाहिजे. हे माझं म्हणणं नाही, हे तुमच्या सरदार वल्लभभाई तुम्ही ज्यांचा आदर्श सांगायला प्रयत्न करतायत पण त्यांनी सांगितलंय. आमचं मत नाही, हे सरदार वल्लभभाई पटेलांचं जे स्टॅच्यू तुम्ही गुजरातमध्ये उभा केलाय ना, त्यांचं म्हणणं होतं मूळ आर्ग्युमेंट असं आहे, मूळ आर्ग्युमेंट तुमचं जे आहे त्याच्याविषयी आपण अमोल मिटकरींना जाऊया. वन बाय वन आपण मुद्दे घेऊ. अमोल मिटकरीजी, त्यांचा मूळ प्रश्न असा आहे की तुम्हाला संघाची विचारधारा मान्य आहे की नाही हे एकदा जाहीर करून टाका. तुम्ही फोटो टाकता मग तो डिलीट करता मग स्पष्टीकरण देता, हे का चाललंय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचार मांडण्याची पूर्ण मुभा आहे. कोणी तीनपट माणसांनी आम्हाला विचारधारा सांगण्याची अजिबात गरज नाही. आम्ही आमची विचारधारा प्रामाणिकपणे जोपासतोय. आम्ही महायुतीमध्ये असून सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आमच्यावर आता म्हणून मेहबूब शेखजी, आपण भाषेची पातळी या कार्यक्रमामध्ये राखणार आणि वन बाय वन चर्चा करूया. मेहबूब शेखजी, याचं थोबाड मला चांगल्या पद्धतीने बंद करते. अमोल मिटकरी आणि मेहबूब शेख, तुम्हाला दोघांनाही विनंती आहे, आपली भाषा आपण जपून वापरूया. मुद्दे सगळ्या सर्व मुद्द्यांचं स्वागत आहे, मात्र भाषा जपली पाहिजे. अमोल मिटकरींना उत्तर पूर्ण करू द्या. मान्य असेल फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण की आम्ही गेलो म्हणून ठीक आहे. मेहबूब शेखजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अमोल मिटकरींना उत्तर देऊ द्या. आम्ही गेलोय आणि म्हणून मेहबूब शेखजी मुद्दा पोहोचलेला आहे. उत्तर तर घेऊ द्या, मेहबूब शेखजी, उत्तर तर घेऊ द्या. अमोल मिटकरी, 3 पट आणि 4 पट काय त्याला म्यूट करा ना. आम्ही शांतपणे ऐकून घेतलं. आणि त्याला आदरानं बोलायला लावा. वापरायची. तो जर एकेरी बोलत असेल तर मला सुद्धा एकेरी बोलता येतं. पण एखाद्या 3 पाट माणसांनी अजितदादांना शाहू फुले आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण सांगण्याची आवश्यकता नाही. अजितदादा ते बाळकडू प्यालेले आहेत. सुनेत्रा वहिनींनी आजपर्यंत सुद्धा तुम्ही बघा अमोलजी, लोकसभेमध्ये बारामतीच्या ज्या पद्धतीने निवडणूक झाली, ज्या पद्धतीने एकेरी भाषेमध्ये टीका केल्या गेली, ज्या पद्धतीने सर्व तुतारी गटाच्या प्रवक्त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर ना अजितदादांनी संयम सोडला ना सुनेत्रा वहिनींनी संयम सोडला. हीच आमची शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आणि विचारधारा आहे. आणि जर कंगना राणावतकडे गेले असतील, आता यांच्या खासदाराला आमंत्रण होतं, निमंत्रण होतं की कंगना राणावतला दिलं नव्हतं हे फक्त यांनाच माहित आहे. आता जिथं कोणाला बोलावलं जातं त्या ठिकाणी जातात, स्वतः पवार साहेब जातात. यांनी सांगावं ना, रामभाऊ महाळगी प्रबोधिनीच्या ठाण्यात जागा पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांनी दिली. याचा अर्थ पवार साहेबांनी शाहू फुले आंबेडकर विचारधारा सोडली असं. आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी पुरोगामित्व सांगायचं का? आता ज्या जितेंद्र आव्हाडांनी पुरोगामित्व. ठीक आहे. मेहबूब शेख आणि अमोल मिटकरी, तुम्ही दोघांनी मुद्दे मांडलेले, हे मुद्दे आपण पुढे